मधु चव्हाणजी, आता जे प्रश्न उपस्थित केले गेले त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? शेतकरी कर्जमाफीची तुमच्या आश्वासनाची आठवण तुम्हाला करून दिली जाते आणि आता जी मदत दिली जाते त्या मदतीच्या संदर्भात सुद्धा भड मोठं प्रश्नचिन्ह आता त्यांनी आकड्यानिशी उभं केलंय. विलास, तुम्हाला सांगतो की हा भावनेचा प्रश्न आहे, दुःखाचा प्रश्न आहे, सर्व त्यामध्ये एकमत आहोत. वेळ अशी आलेली आहे आसमानी आणि सुलतानी अशा तऱ्हेच्या संकटाची, निसर्गाची, की आकाश फाटलेलं, आभाळ फाटलेलं आहे. शेतकरी अनेक ठिकाणी, आजही पाऊस पडतोय महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी. हो, शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे. माझ्या मित्रांना विनंती की ज्यावेळेला देशावर संकट येतं, नैसर्गिक असेल किंवा शत्रू राष्ट्राचं असेल, त्यावेळेला आपण राज्यकर्त्यांनी एकमेकांनी संवाद साधून आपण त्या ठिकाणी बोललं पाहिजे. 32 शेतकऱ्यांच्या कर्जमाफी ही त्या ठिकाणी शब्द दिलेला होता निवडणुकीमध्ये, याच्यात वाद नाही, कोणी नाकारत नाही. 2017 साली सुद्धा दिली होती, बाकी कुठल्या सरकारने दिली नाही. म्हणजे मी टीका म्हणून बोलत नाही किंवा राजकीय अभिनिवेशाने बोलत नाही. हा विषय असा आहे की इथे एकमेकांची उणी काढत बसण्यापेक्षा वस्तुस्थिती आपण मांडू, त्यांनी मांडावी, आम्ही मांडतो. प्लीज मांडा सर. की 32,000 कोटी रुपये मंजूर केले, त्यातले 40 लाख शेतकऱ्यांपर्यंत आतापर्यंत गेले, उरलेले आठवड्याभरात पूर्ण होतील. शेतकऱ्यांना कर्जमाफी केली पाहिजे. आता समोर असलेलं संकट हे आकाश कोसळलंय, छप्परच फाटलेलं आहे. ते पहिलं घरावर आपण छप्पर त्या ठिकाणी उभं करून पहिल्यांदा सुरक्षित जीवन आपल्याला छपराखाली आणायचं आहे. आतापर्यंत मी 50,000 बांधावर जाऊन त्या ठिकाणी माननीय माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी बोलले होते, पण नंतर त्यांचं राज्य आलं, त्यांनी काही दिलेले नव्हते. आता ते मी उणी काढत नाही. भारतीय जनता पार्टीच्या काळातच शेतकऱ्यांना पीक विमा योजना असेल, आजही शेतकऱ्यांना आपण मी सांगता की आता आम्ही मोफत त्या ठिकाणी कृषी पंप देतो, सोलरच्या माध्यमातून दिवसा लाईट देतो, रात्री लाईट देतो. मधु चव्हाण सर, सॉरी मी इंटरप्ट करतोय तुमच्यामध्ये. मध्ये बोलू नका. थांबा, त्यांचं म्हणणं ऐकूया आपण. एकमेकांचे विचार हे बघा, प्रगल्भतेने चर्चा करू. हो चव्हाण सर, तुमची फ्रेम थोडीशी जरा हे झाली आहे. फ्रेम थोडी चूक असेल ते तुमचं बोलणं असेल तेव्हा काढा ना, उतावळे होऊ नका. चव्हाण सर थोडंसं पुढे येता का? तुमचा चेहरा दिसत नाहीये, थोडंसं पुढे येतं का? फ्रेम तुमची थोडी चुकली. हा बरोबर, तुम्हाला सुद्धा त्या ठिकाणी संधी मिळेल. आणि म्हणून कर्जमाफी करणाऱ्याच्यात वाद नाही, परंतु आता जे संकट आलेलं आहे ते कल्पनेच्या पलीकडे आलेलं आहे. आजही पाऊस पडतोय. माझ्या आयुष्यात आता पहिल्यांदाच बघतोय की सुमारे 7 महिने, मे 16 पासून पाऊस पडतोय आणि आताही पाऊस पडतोय, चिंतेची बाब आहे. आणि म्हणून बच्चू कडून जे आंदोलन सुरू केलेलं आहे कर्जमाफी करा, त्या आंदोलनामध्ये ते विचार विनिमय सुरू करतात. आम्ही अनेक सवलती दिलेल्या आहेत, फी परीक्षेमध्ये माफी दिलेली आहे, पंप दिलेले आहेत, मागेल त्याला त्या ठिकाणी शेततळे देतोय. आता 32,000 कोटी रुपयाचे अनुदान मंजूर केलंय, केंद्र सरकार मदत देत आहे, त्यातले 40 लाख शेतकऱ्यांपर्यंत. आता हा जो मुद्दा कोणीतरी काढला तो बरोबर आहे की कोणाला तरी 7 किंवा 8 किंवा 15 रुपये गेले असतील, ती त्या ठिकाणी टेक्निकल एरर असू शकते. अशा तऱ्हेचं क्रूर चेष्टा कोणत्याही सरकार शेतकऱ्यांबरोबर करणार नाही. तुम्ही असतात तरी केलं नसतं. त्यामुळे क्रूर चेष्टा कोणी करणार नाही. काही तांत्रिक चूक आहे असेल आणि 8 रुपये 15 रुपये पाठवणे इतकं अतिशय बेजबाबदार आणि निष्काळजी सरकार नक्कीच नसेल त्यातली त्या ठिकाणी, कारण डायरेक्ट पैसे जात आहेत बँकांच्या माध्यमातून, मध्ये दलाल नाही. आणि म्हणून याचं राजकारण करून कोणी करू नये अशी माझ्या आग्रहाची विनंती आहे. आपण चव्हाण सर, म्हणणं आहे. मी तुमच्या मताशी एका अर्थी पूर्ण सहमत आहे. विरोधक असतील नसतील मला माहित नाही, माझं वैयक्तिक सांगतो. आज एक मदत हजारो कोटींची शेतकऱ्यांना दिली जात असताना दुसऱ्या बाजूला लगेच शेतकरी कर्जमाफीसाठी इतके हजारो कोटी रुपये देणं आत्ता इतक्यात तुम्हाला शक्य नसेल. पण तुम्ही आता घोषणा करा आणि सांगा वर्षभरात आम्ही अंमलबजावणी करतोय. त्याचं कारण काय माहिती आहे चव्हाण साहेब? आत्ता त्याच्या दारावरती देणेकरी येऊन बसलाय. तो म्हणतोय चल आत्ता भर तू पैसे. त्याच्या रानात काही नाहीये आणि त्याला तात्पुरता दिलासा. आता जर सांगितलं वसुली करू नका तुम्ही सगळ्यांनी, पुढचं वर्षभर आम्ही कर्जमाफी करणार आहोत, मार्ग निघू शकतो. माझं हे मत आहे. तुम्हाला पटलं की नाही मला सांगा. आणि